6 एप्रिल गुरुवार आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिली बातमी बघा, पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा कालावधीत मोठी गर्दी होते। यावेळी शहरात चंद्रभागा वाळवंट, नदीपात्र, भक्तिसागर परिसर, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, शहरातील रस्ते या भागात हजारो वारकरी भाविकांची गर्दी होते। या गर्दीचे व्यवस्थापन करायला आधुनिक यंत्रणांचा वापर करण्याचे ठरवले आहे। या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। एआय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी मंगळवारी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली। त्यानंतर पुढील बातमी बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा झाले असून 10वा हप्ता कधी मिळणार याची वाट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्ता 30 एप्रिल रोजी प्रिय बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल। सध्या सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा बँक खात्यात हस्तांतरित करण्यास विलंब करत आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 30 एप्रिल रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिन्याच्या 8 तारखेला करायचे होते, परंतु एप्रिलच्या 30 तारखेला केला जाईल अशी माहिती समोर आली आहे। पुढील बातमी पहा, खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायाची पदभरती बंद केल्याने राज्यातील खाजगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द होणार आहेत। दुसरीकडे 2023-24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहेत। त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला असून सरळ सेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे। पुढील बातमी पहा, या वर्षी राज्यात मान्सूनचे प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे। स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संत गतीने होईल। जून मध्ये मान्सूनचे आगमन होईल, मात्र तो संत गतीने पुढे सरकणार आहे। मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। यंदा देशभरात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार असून 103% पाऊस पडू शकतो असं स्कायमेटने म्हटलं आहे।